हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल आदिती लाईफस्टाईल. तर चलो, इकडं आलेलं आहे मिशोचं पार्सल. ते आज तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. तर छान असं मिशोवरून मी एक प्लांटर मागवलेलं आहे. छान अशी कुंडी झाड ठेवण्यासाठी घरामध्ये आपल्या लिव्हिंग रूमला खूप छान असा लुक देईल अशी. बरेच दिवस ही मला घ्यायची होती, तर मागच्या सेलमध्ये मी ही ऑर्डर केली होती. ह्याची डिलिव्हरी थोडी लेट आली, त्यामुळे म्हणलं चला पटकन आले तर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूया. तर त्याला खूप सुंदर असं स्टँड आलं होतं आणि ते असे प्लांटर त्याच्यावरती ठेवायचा होता. तर थोडीशी साईज जशी मला हवी होती तशी आली नाही, थोडीशी छोटी आली. तर सुद्धा ह्याच्यावरचं डिझाईन वगैरे बघून मला खूप छान वाटलं. तर मी हे माझ्या लिव्हिंग रूममध्ये जे झाड आहे ना, ते ठेवण्यासाठीच मी घेतलं होतं. पण थोडीशी साईज कमी आल्यामुळं प्रॉब्लेम झाला. पण तर मला ह्याची क्वालिटी आणि डिझाईन खूप आवडलं, तेही रिजनेबल प्राईसमध्ये. तर 19 सप्टेंबरला खूप असा मिशोवरती 80% ऑफचा सेल आहे. तर लवकर लवकर शॉपिंग करा. कमेंट फॉर लिंक. फ्रेंड्स, तर चला आज आहे हेअर केअर डे. सो मी आता हे मिशोवर घेतलेल्या रोजमेरी फर्स्ट टाइम यूज करणार आहे. तर चला ह्याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. ह्यानं पूर्ण हेअर फॉल थांबतो, डॅन्ड्रफ जातो आणि हेअर ग्रोथ होते, म्हणजे केसांची वाढ होते. तर चलो, आता केसांवरती काही ऑइल नाहीये आणि ऑइल पण लावणार नाहीये मी, कारण वातावरण सध्या ढगाळ आहे, थोडा थोडा पाऊस येत आहे. तर चला, रोजमेरी घेतलेलं आहे एक पातेलं छोटंसं. आता ह्याच्यामध्ये बरोबर मी 1 ग्लास एवढं पाणी ठेवणार आहे. 1 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी ठेवते आणि हा अर्धा होईपर्यंत ह्या रोजमेरी त्याच्यामध्ये शिजवायची. तर चला, आता हे 1 ग्लास बरोबर ठेवलेला आहे. गॅस ऑन करूया. त्याच्याबरोबर आपल्याला मिळालेले स्प्रे बॉटल, म्हणजे हे पाण्यामध्येच अप्लाय करून लावायचं असतं आणि तेलामध्ये पण टाकून लावलं तरी चालतं. पण मला तेल लावायला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी पाण्यामध्येच टाकून लावणार आहे. चला, आता हे 1 ग्लास ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये आता 3 चमचे मी रोजमेरी टाकणार आहे. हाय, हॅलो. वास तर चहाच्या पट्टीसारखाच येत आहे. तर अशा आहेत. तर आता याचे 3 चमचे मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेते. 3 किंवा 2 जरी टाकले तरी बास आहे, म्हणजे केस एवढे काय लॉंग नाही आहे, त्यामुळे 2 चमचे मी त्या पाण्यामध्ये टाकले. एका ग्लासमध्ये मी 2 चमचे टाकलेले आहेत. आता हे पाणी ह्याच्यामध्ये स्टोअर करून घ्यायचं. तर इकडे पाण्यामध्ये रोजमेरी टाकलेले आहेत. आता ह्या मिक्स करून घेते, व्यवस्थित असं हलवून घ्यायचे. आता हे पाणी पूर्ण अर्धा ग्लास आपल्याला करायचं आहे. जसं ते आता पाण्यामध्ये शिजत राहील तसं त्याचा कलर चेंज व्हायला चालू होतं. थोडासा लालसर असा चॉकलेटी कलर येतो त्याला. चहाचं पाण्याचा तसाच सेम कलर येतो. थोडासा गॅस मीडियम हाय फ्लेमवर करूया. चला, आता हे शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला मी अप्लाय करताना डायरेक्ट दाखवते. तर मी हे रोजमेरीचं पाणी 10 मिनिटं उकळून घेऊन असं झाकून ठेवलं होतं. आता पाणी थंड झालेलं आहे. आता वास छान येत होता, म्हणून वास जाऊ नये म्हणून मी असं हे झाकून ठेवलं होतं. तर बघू शकता पाण्याचा कलर ग्रीन टी सारखा झालेला आहे. जास्त पण मी उकळलेलं नाहीये ते. सो चला, आता आपण हे गाळून घेऊया पाणी. तर आता हे थंड झालेलं रोजमेरीचं पाणी, कलर बघू शकता किती छान, गाळून घेते वाटीमध्ये. एक ग्लास ठेवला होता, म्हणजे इकडे आता आपला अर्धा ग्लास पाणी झालेलं आहे. आता वास पण खूप छान येत आहे. बघू शकता पाण्याचा कलर. पाणी थोडंसं गरम आहे. आता थोडंसं कोमट झाल्यानंतर ह्या स्प्रे बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आणि अप्लाय करायचं. तर रोजमेरीचं पाणी आता वॉटरमध्ये कोमट झाले, ट्रान्सफर करून घेते. बघू शकताय बॉटल त्याच्या सोबतच दिलेली आहे. चला, आता मस्त कोमट आहे अजून. आता पाणी टाकल्यानंतर शेक करून घ्यायचं. पूर्ण मुळांना अप्लाय करून घ्यायचं, खाली मुळांच्या वरती. वास मस्तच येते, छान येते वास. पूर्ण हेअर, आणि मी हेअर कट केलेला आहे, तुम्हाला दाखवायचं राहिलंच. बघू शकताय लेअर कट केलेला आहे असा छान असा.
खालून वाढले होते पण खालून खूप बारीक झाले होते, एकदम बारीक झाले होते. ते खालची लेवल कट केली आणि वरती 2 लेअर टाकलेले आहेत. पार्लरला पण जाऊन आले मी, तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला नाही कारण पार्लरमध्ये खूप गर्दी होती. सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं रूट ना असं खाली, जिथे तुम्हाला विरळ आहे तिथे मला थोडे केस माझे नाही आहेत, तर असं त्या अप्लाय करून घेऊन असा मस्त, महत्वाचं म्हणजे मसाज करायचा आहे. खूप छान असा मसाज करून घ्यायचा. मसाजच महत्वाचा आहे खूप. बघू शकता असा इथून असा लेअर कट केलेला आहे. सोडल्यानंतर पण छान दिसेल आणि बांधल्यानंतर पण छान दिसेल. मस्त झालेला आहे लेअर कट. सो चला आता सगळीकडे अप्लाय करून घेते. रोजमेरी अप्लाय करता करता तुम्हाला ह्याची बेनिफिट सांगते की ह्यानं हेअरफॉल कमी होतो. आता हे मी पहिल्यांदाच लावा लागले. आता हे आठवड्यातून 3 वेळा अप्लाय करायचं आहे. तर हे जास्त स्टोर करून ठेवायचं नाही, 1-2 वेळाच अप्लाय होईल एवढं स्टोर करायचं आहे. तर मी 1-2दा वापर होईल एवढंच बनवलेलं आहे. ते फ्रीजला ठेवलं तरी चालतं, पण 8 दिवस असं स्टोर करायचं नाही, फक्त 2 दिवस स्टोर होईल एवढंच करून ठेवायचं आहे. तर ह्यानं पूर्ण हेअरफॉल थांबतो. आणखीन केस वाढतात, महत्वाचं म्हणजे केस वाढतात आणि छान असं केसांना शाईन येतं. हे याचा तेलामध्ये पण टाकून आपण हे लावू शकतोय. तेलामध्ये कसं टाकून काय काय बनवायचं ते मी तुमच्याबरोबर ते पण शेअर करीन. सो सर आता वातावरण हे त्यामुळे मला तेल लावायला आवडत नाही. वातावरण सगळीकडे थंड आहे, त्यानं तेल लावल्यानंतर खूप नंतर डोकं थंड पडतं. तर हे थोड्या वेळात मुरतं केसामध्ये. आणि हे कोमटच घेतलेलं आहे मी. सो असं सगळीकडे खाली असं अप्लाय करून घ्यायचं. आणि हे लावल्यानंतर हेअर वॉश करायची काही गरज नाही. पूर्ण मुरल्यानंतर आहे तसे आपले केस होतात, ऑइली वगैरे काही राहत नाही. ते एक महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये जास्त मी केस धुत नाही, त्यामुळं आठवड्यातून 1-2दा धुते. तर मेन म्हणजे हेअर वॉश केला असला तरी चालतं. सो आता हे अप्लाय करून घेते. खूप छान असे बेनिफिट्स आहेत. लिंक हवे असेल तर नक्की कमेंट करा तुम्ही. याची लिंक मिशोवरून मी तुम्हाला पाठवते. छान असं हे बॉटल आल्यामुळे बॉटल दुसरी घ्यायला आपल्याला लागत नाही. आणि वास तर खूपच छान आहे, मस्त वास आहे, छानच वाटत आहे. खाली रूटना पण अप्लाय करून घ्यायचं आहे. ज्यांचे खालून डॅमेज झालेले आहे, तर माझे झाले होते थोडे डॅमेज, ते मी सगळे कट करून टाकले. खालचे खूप वाढले होते तरी मी एक अर्धा बोट कट केलेले आहेत. सो चला आता छान असं अप्लाय करून घेऊया. हे डॅन्ड्रफवरती पण काम करतं. ज्यांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे, तर हे स्वराला पण मी लावणार आहे. तिला भरपूर असा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे. तिला माझं झाल्यानंतर तिला पण अप्लाय करून घेते मी. काय याचे साईड इफेक्ट्स नाहीत, सगळे चांगलेच इफेक्ट्स आहेत. सो नक्की ट्राय करा. आणि आता हे चॅलेंज घेतलेलं आहे, आता आठवड्यातून मी 3 वेळा अप्लाय करणार आहे. बघू मला काही याचा रिझल्ट छान वाटतो तेव्हा मी नक्की शेअर करेन तुमच्याशी. हेअरफॉल वगैरे थांबतो का बघूया. आणि तुमच्याबरोबर मी आता हे चॅलेंज घेतलेलं आहे, आता हे मी कंटिन्यू अप्लाय करत राहणार आहे. आठवड्यातून 1-2दा 3दा लावलं तरी चालतं. जोपर्यंत आपला रिझल्ट छान येतात तोपर्यंत अप्लाय करत राहायचं. आणि कोणत्याही गोष्टी आयुर्वेदिक जे वस्तू असतात ज्या नॅचरल, त्याचा रिझल्ट थोडा लेटनच येतो. बघू आता ह्याचा रिझल्ट कसा येतो. अप्लाय करूया. स्वराचे केस खूप दाट आहेत, त्यामुळं कट केल्यामुळे तर खूप दाट होत आहेत. आता किती छान सिल्क शायनी केस होते, पण ह्या डॅन्ड्रफमुळे सगळं तिचं केसांचं टेक्स्चर बदलत आहे. चला आता हा अप्लाय करून घेऊ, मसाज करून घेऊया आपण. वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला तुमच्याबरोबर आता हे पहिल्यांदा अप्लाय करत आहे, तर तो पुढे ते संपेपर्यंत तर अप्लाय करत राहणारच मी. कसा रिझल्ट आहे नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. केसामध्ये म्हणजे तुम्हाला डिफरंट दिसेलच. चलो तर मुलींना खायचं आहे स्नॅक, तर बनवत आहे मी पॅटीज, ब्रेड पॅटीज. तर घरी ब्रेड अवेलेबल आहे, तर छान असं पॅटीज. तर इकडे घेतलेलं आहे बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये थोडस मीठ, आणखी लाल तिखट जास्त तिखट नाही करणार आहे, लाल तिखट, आणखी हळदी थोडा आणि थोडासा सोडा. ते क्रिस्पी होण्यासाठी थोडासा इकडे सोडा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद. तो म्हटल्या मम्मा काहीतरी बनव खायला छान असं स्नॅक. आता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतात. हे मिक्स व्यवस्थित करून असं पाणी टाकून घेणार आहे. मला तर खूपच आवडतात, मुलींना पण खूप आवडतात पॅटीज, ब्रेड पॅटीज. तर चला बनवूया आपण. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही,
छान असं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यात मग तर पॅटीस थोडे अजून क्रिस्पी होण्यासाठी मी थोडस एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करून घेते. छान असं ते तेल ओढून घेतलंय मग तांदळाच्या पिठामुळं. तांदळाचे पीठ टाकल्यामुळे ते छान असे क्रिस्पी क्रंची होतात आणि तेल जास्त ओढत नाही. तर चला परत हे आपण तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. तर आपल्याकडे बॅटर रेडी आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घेते. थोडस एक चमचावर तेल टाकलेलं आहे. हे जे पॅटीज आहेत ना ते आपण डीप फ्राय पण करू शकतो आणि शालो फ्राय पण करू शकतो. तर मला शक्यतो मी जास्त तेलकट आवडत नाही, त्यामुळे मी इकडे शालो फ्रायच करणार आहे. इकडे घेतलेला आहे ब्रेड. आता हा बॅटर मध्ये असा छान डीप करायचा दोन्ही साईडने मस्तपैकी. व्यवस्थित असा दोन्ही साईडला लागलं पाहिजे व्यवस्थित. हे बघू शकता आता दोन्ही साईडला लागलेलं आहे छान असं बॅटर. त्याच्यावरती ठेवायचं तव्यावरती. थोडं चला इकडे आता दोन्ही बाजूला छान बॅटर लावून घेतलेलं आहे. शालो फ्राय करून घेऊया. शालो फ्राय केल्यानंतर छान असे क्रिस्पी लागतात. ते तळल्यानंतर खूपच तेल ओढतं. तर शालो फ्राय केल्यानंतर खूप छान असे क्रिस्पी होतात. थोडासा गॅस वाढवायचा आहे. खालची बाजू भाजलेली. आता ही पलटी मारायची. छान असे झालेले. सोडा वगैरे टाकल्यामुळे छान ते फुलतं आणि मस्त क्रंची होतात. जास्त डीप फ्राय केल्यामुळे खूप ऑइल आपल्या मी तर जास्त मला ऑइली पदार्थ अजिबात खायला आवडत आहेत. सगळे बऱ्यापैकी मी शालो फ्राय करून खाते पदार्थ. तर छान असं मस्तच लागतात. मुलींना पण खूप आवडतात. तर मुली म्हटल्या आज मम्मा बनव. तर खूप दिवसानंतर बनवायला लागलेली आहे मी. चला छान इकडे आपले पॅटीज तयार आहेत. कुठेही ऑइल जास्त नाही आहे. जेवढं त्याला लागतं तेवढंच ऑइल मी टाकलेलं आहे. छान असे मुलांसाठी कमी ऑइल असलेले पॅकेज बनवलेले आहेत. तर चला मुलींची रिॲक्शन काय आहे बघू. आदू कसं झाले.